Hello, dear student. Good day, everybody. Today's our second lecture in science. That is chapter first. Name of that chapter: living world. Living world and classification of microbes. Living world and classification of microbes. चला आपण सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स इन दी चॅप्टर. At first we see what is meant by classification, then need of classification, then we saw some charts, but today's lecture we see some figures, characteristic and example of kingdom Monera, Protista and fungi. Kingdom means Srushti, Srushti Monera, Srushti Protista and Srushti fungi means in three kingdoms we see some examples, that figures and the characteristics. Okay. At first we see the kingdom Monera. Observe and see some examples. Clostridium tetani, then Streptococcus cynosais, then Staphylococcus, then Clostridium, then Salmonella typhi and Vibrio chlorelli. That is the microorganisms of kingdom Monera. Then we see the characteristics of kingdom Monera. First characteristic, all are unicellular. There are two types of living organisms, unicellular and multicellular. Here the all kingdom Monera are unicellular. Unicellular म्हणजेच एक पेशीय, म्हणजे ज्या सजीवांचं शरीर एका पेशीने तयार झालेलं असतं त्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो. मीन्स ऑल आर युनिसेल्युलर. दॅट इज दी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. देन आयदर ॲटोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक, म्हणजे या सृष्टी मोनेरामधील जे मायक्रोब्स आहेत आयदर ॲटोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक, ज्याला आपण स्वयंपोषी आणि परपोषी असे दोन प्रकारे पोषणाचे. देर आर टू टाइप्स. यातले काही जे असतील दॅट इज दी ॲटोट्रॉफिक अँड सम आर दी हेट्रोट्रॉफिक. ॲटोट्रॉफिक आणि हेट्रोट्रॉफिकची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. ॲटोट्रॉफिक मीन्स दे मेड देअर ओन फूड्स इटसेल्फ, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फॉर एक्झाम्पल ऑल ग्रीन प्लांट्स. आणि हेट्रोट्रॉफिक ते डिपेंड फूड फॉर अनदर, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यांवरती डिपेंड असणारे. दॅट इज दी हेट्रोट्रॉफिक. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स आर दी हेट्रोट्रॉफिक. मीन्स आयदर ऑटोट्रॉफिक ऑर आयदर हेट्रोट्रॉफिक. मीन्स किंगडम मोनेरामध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत तर ते ऑटोट्रॉफिक असतील किंवा हेट्रोट्रॉफिक असतील. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक, प्रोकॅरियोटिक सेल, स्ट्रक्चर विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल. प्रोकॅरियोटिक सेल्स. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दॅर इज टू टाइप्स. प्रोकॅरियोटिक मीन्स आदिकेंद्रकी. प्रोकॅरियोटिक मीन्स आदिकेंद्रकी, म्हणजे जे केंद्रक आहे हे आदिकेंद्रकी प्रकारचं असतं. देन स्ट्रक्चर विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस, त्याच्यामध्ये असणारे जे न्यूक्लियस आहे केंद्रकी आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. देन अदर सेल ऑर्गनेल्स. सम एक्झाम्पल्स ऑफ किंगडम मोनेरा, दॅट इज द बॅक्टेरिया, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ किंगडम मोनेरा. देन क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, देन व्हायब्रो क्लोरेली, देन ट्रिपोनेमा, पॅलिओडम, स्ट्रेप्टोकोकस, then pneumonia,
Legionella, then Pseudomonas, Salmonella typhi, Staphylococcus, then Clostridium botulinum. That is the examples of kingdom Monera. Then we see the second kingdom, that is the Protista. Characteristics and some examples. We see the examples: Holox, that is the Holox. Then Paramecium, ही जी आहे ही फिगर, that is the Paramecium. Then Amoeba, that is the Amoeba and Euglena. हे जे examples आहेत Paramecium, Amoeba, Euglena, Holox, that is the all are in the kingdom Protista. हे सगळे प्रोटिस्टा किंगडम मधील एक्झाम्पल्स आहेत. देन सम कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजेच एक पेशीय सजीव. युनिसेल्युलर, एक पेशीय म्हणजे त्यांच्या शरीराची रचना एकाच पेशींनी झालेली आहे, त्याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. विथ न्यूक्लियस, केंद्रक असलेले एक पेशीय सजीव, त्यांनी एनक्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन, केंद्रकीय आवरण त्यांच्यावर असतं. म्हणजे अशा पद्धतीची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन सिडोपोडिया और सिलिया और फ्लाजेला फॉर लोकोमोशन. सिडोपोडिया, सिलिया, फ्लाजेला, दॅट इज दी ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल करणारे, आणि हालचाल करण्यासाठी हे तीन प्रकारचे अवयव त्याच्यामध्ये असतात. दॅट इज दी सिडोपोडिया, ज्याला अमिबामध्ये छद्मपाद आपण म्हणतो, सिडोपोडिया. सिलिया जे आहे, हे सिलिया जनरली युग्लिनामध्ये फ्लाजेला असतात. म्हणजे या पद्धतीचे जे त्याच्यामध्ये अवयव आहेत हे लोकोमोशनसाठी असतात, हालचाल करण्यासाठी, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी हे अवयव त्याच्यामध्ये असतात. देन थर्ड, ॲटोट्रॉप्स पजेसेस क्लोरोप्लास्ट. ॲटोट्रॉप पजेसेस, ॲटोट्रॉप म्हणजेच स्वयंपोषी, पजेसेस क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक त्यांच्यामध्ये असतं, आणि हरित लवक असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ दी हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. ही जी प्रोसेस आहे त्यांच्यामध्ये घडते, म्हणून ते ऑल आर ॲटोट्रॉप्स, म्हणजे ते जे आहे स्वयंपोषी आहे. सम एक्झाम्पल्स वी सी युग्लिना. फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज दी युग्लिना. देन हॉलॉक्स, अमिबा, Paramecium, Plasmodium, that is the examples of Protista. Then we see the third kingdom, that is the fungi, ज्याला आपण कवक म्हणतो. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि काही एक्झाम्पल्स आपण पाहू. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ म्युकर. ओके, इन दिस दॅट इज द रायझोड्स. Then hypa, apophysis, here columella, sporangium, then sporangiophore, hypa and rhizoids. आता rhizoids जे दिसतात, ज्याला मराठीमध्ये मुळं किंवा मुळांसारखा भाग असतो, म्हणून त्याला मुळंही म्हणणार नाही आपण, रायझोड्स म्हणतो. मुलाभ, मराठीमध्ये त्याचा अर्थ मुलाभ असा होतो. देन हायपा इन मराठी इज कॉल्ड ॲज भूस्तरिका, मराठीमध्ये त्याला भूस्तरिका म्हणतात. देन ॲपोफायसिस, ॲपोफायसिस म्हणजे स्पितिका. देन कोलुमेला, त्याला आपण स्तंभिका म्हणतो मराठीमध्ये, त्याला स्तंभिका म्हणतात. देन स्पोरॅन्जियम, स्पोरॅन्जियम म्हणजे बीजाणुधानी. देन स्पोरॅन्जिओफोर, बीजाणुधानीधर, म्हणजे ज्याच्यावर बीजाणू तयार होतात ती बीजाणुधानीधर. या पद्धतीची जी फिगर आहे, दॅट इज दी म्युकर, बुरशी आपण म्हणतो त्याला. देन वी सी सम कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज दी नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. नॉन ग्रीन म्हणजे हिरवी नसलेली, युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी, अँड हेट्रोट्रॉपिक परजीवी, कारण अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर किंवा प्राण्यावर यांना अवलंबून राहावं लागतं. देअरफॉर दीज आर दी हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स, मीन्स नॉन ग्रीन, युकॅरियोटिक अँड हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. देन सेकंड, सॅप्रोट्रॉप्स
Then feeding upon decaying organic matters. Saprophytes feeding upon decaying organic matter, जे ज्याला आपण मृतोपजीवी, सॅप्रोफाइट्स म्हणजे काय, मृतोपजीवी. फीडिंग अपॉन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर, सडलेले कुजलेले पदार्थ जे असतात त्यांच्यावर त्याची वाढ होते, म्हणून त्याला सॅप्रोफाइट्स असं म्हटलेलं आहे. मीन्स इन फंगाय these are the saprophytes organisms, means feeding upon decaying organic matter, सडलेले कुजलेले जे पदार्थ असतील त्याच्यावर ते आपली उपजीविका करतात. देन दे हॅव सेल वॉल. सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका. दे हॅव सेल वॉल मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर. मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर, जटिल शर्करेने ते तयार झालेले असतात आणि त्याला कायटिन असं म्हणतात. CHITIN, दॅट इज दी कायटिन. मीन्स सेल वॉल ऑफ दी फंगाय आर मेडअप ऑफ कायटिन. म्हणजे यांची जी पेशीभित्तिका आहे, ही पेशीभित्तिका ही कायटिनची बनलेली असते, कायटिनची तयार झालेली असते. देन फोर्थ, थ्रेड लाईक बॉडी विथ मेनी न्यूक्लिआय. थ्रेड लाईक बॉडी म्हणजेच ज्याला आपण तंतूसारखी त्यांचं शरीर असतं, विथ मेनी न्यूक्लिआय, अनेक केंद्रकी त्यांच्यामध्ये असतात. देन एक्झाम्पल्स ऑफ फंगाय, दॅट इज द डिफरंट टाईप ऑफ फंगाय, बुरशीचे वेगवेगळे प्रकार. दॅट इज दी बेकर सिस्ट पाहिलेली आपण. देन ॲस्प्रेजिलस, फंगस ऑन कॉर्न, कॉर्नवरती तयार झालेली फंगस आहे. देन पेनिसिलियम अँड मशरूम्स. पेनिसिलियम ही औषधी असते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. देन मशरूम्स, these are all the examples of fungi. Okay, then today's homework, question number 1, write any two characteristics. Write any two characteristics and two examples of kingdom Monera, Protista and fungi. 3 किंगडम आपण जे पाहिले, मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाय, या प्रत्येकाचे 2 कॅरेक्टरिस्टिक, 2 गुणधर्म लिहायचे आणि 2 एक्झाम्पल त्यांचे लिहायचे. देन वी सी रिमेनिंग पार्ट्स इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.